मित्रांनो, जय श्रीराम. कशा आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात का? हे बघा मित्रांनो, गेल्या 4-8 दिवसामध्ये मी खूपच व्हिडिओ कमी पोस्ट केलोय, कारण त्याचं कारण तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. तर आताच्या घडीला आपल्या पूर्ण महाराष्ट्रावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मित्रांनो. तर अजितदादा पवार साहेबांचं निधन झाल्यामुळे आपल्या सर्वांवरती खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे. कारण दादा हे खूप चांगले व्यक्ती होते. आपल्या सर्वांना हसवत करत व मनोरंजन करत राहत होते. दादांसारखा नेता व दादांसारखा व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला भेटणं म्हणजे आता योग्य नाही मित्रांनो. कारण तेच एकमेव असे व्यक्ती होते. त्यांचं राजकारण कुठल्याही जातीवादी नव्हता. त्यांचं राजकारण खूपच प्रामाणिक होता मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे. तर त्यांच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती व त्यांच्यासारखा देवमाणूस आत्ता आपल्या महाराष्ट्राला नेता म्हणून भेटणं म्हणजे योग्य नाही मित्रांनो. तर खूपच वाईट परिस्थिती आपल्या सर्वांवरती आलेली आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका दादा हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर त्याच्यामुळं मला हे योग्य वाटले नाहीत मित्रांनो, हे कॉमेडी व्हिडिओज वगैरे पोस्ट करणं. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मी परत सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी काही कॉमेडी व्हिडिओ पोस्ट करत जाईन मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचा प्रेम प्रतिसाद माझ्यावरती असंच कायम असू द्या. तर मित्रांनो, दादा एक गोष्ट सांगत होते की राजकारण हा भाग खूपच वाईट आहे. तर राजकारणाच्या भानगडीमध्ये पडू नका रे. कामं बघा, धंदे बघा, ते योग्य असते. कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर काम करणं, कष्ट करून खाणं तेच योग्य आहे. राजकारणामध्ये जो कुठला व्यक्ती पडतो, तो व्यक्ती एखादी सकाळी जर घरच्या बाहेर पडला तर त्याला संध्याकाळी घरी येईपर्यंत भीती असते, मी घरी पोहोचतो का नाही आज संध्याकाळी. तर अशा प्रकारचं राजकारण आहे मित्रांनो, खूपच वाईट असते राजकारण. जो कुठला व्यक्ती मुळातच खानदानी राजकारणी असेल त्याच व्यक्तीला ते सूट होते. सामान्य माणसाला राजकारण म्हणजे खूप अवघड आहे. तर आपल्याला कुठल्या राजकारणाविषयी चर्चा करायचं नाही मित्रांनो, आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल टीका वगैरे करायची नाहीत. तर एवढं सत्य आहे, राजकारण हा भाग खूप अवघड आहे. ज्यांना कोणाला सूट झाले त्याच व्यक्तीला राजकारण सूट झाले. कारण दादाचं राजकारण म्हणजे असा होता, त्याच्यामध्ये कुठल्याही जातीवादी नव्हता. एक नंबर राजकारण होता त्यांचा, हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. माझंच कुठं दोन गोष्टीमध्ये कुठं बोलण्यामध्ये चुकलं वगैरे असेल तर मला माफ करा मित्रांनो. मला जेवढं काही योग्य वाटतंय, जेवढं काही बोलता येते तेवढंच बोलतो. आणि तुम्हा सर्वांना एवढंच सांगतो मित्रांनो, सर्वजण आपल्या घरच्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या, आपल्या परिवाराची. कारण आपल्यावरती जो कुठला डोंगर कोसळेल व आपल्यावरती कुठला दुःख येईल, तर सगळ्यात जास्तीत जास्त दुःख आपल्या घरच्यांना होत असतो, दुसरं बाकीच्यांना कोणाला होत नसतो.